आमदार खासदारांचा जरांगेंना पाठिंबा मिळतोय। दुसरीकडे विखे पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। मुंबईला जाण्याचा जरांगेंचा निर्धार पक्का असल्यानं त्यांना मुंबईत भेटू अशी प्रतिक्रिया भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करतायत आणि आज रात्रीपर्यंत ते मुंबईत पोहोचतील असा अंदाज आहे। मात्र या दरम्यान सरकार त्यांच्याशी काही चर्चा करते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्यासोबत उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आहेत। आंदोलन सुरू करण्यापूर्वी मी जरूर त्यांनी संपर्क केला होता। त्यांचं माझं प्रत्यक्ष बोलणं होऊ शकलं नाही कारण थोडं रात्री उशीर झाला होता आणि शेवटी ते उपलब्ध नव्हते, पण त्यांचे सहकारी त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि मग त्याला मी सांगितलं की मी यायला तयार आहे चर्चेला, तिथे येतो किंवा सकाळी लवकर येतो। पण चर्चेमध्ये आपण आंदोलन स्थगित करायला तयार आहात का? ज्यावेळी सरकारशी आपण चर्चा करतो सरकारला संधी दिली पाहिजे, पण ज्यावेळी त्यांचा निर्धार मुंबई जाण्याचा पक्का होता मग मी शेवटी नंतर मग चर्चेचा जो मार्ग होता तो सोडून दिला। मग नंतर मी ठरवलं की मुंबईतच त्यांनी जर इच्छा व्यक्त केली जाऊन भेटू। आज त्यांनी सांगितलं की आम्ही त्या चर्चेला तयार आहोत। मला वाटतं मुंबईत पोहोचल्यानंतर आमच्या उपसमितीची बैठक घेऊन मग त्यांना भेटू आम्ही त्यांना। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।